मंडळी नमस्कार. आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्वरयंत्रातील विकार आणि उपचार. याविषयी चर्चा करण्यासाठी कार्यक्रमात आमंत्रित केलंय डॉक्टर गौरी वैद्य यांना. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आवाज हा आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व असलेला भाग. आवाजाने आपण आपल्या मनातील भावना, आपले विचार हे पुढच्यापर्यंत पोहोचवू शकतो. खरं तर आवाज हे एक माध्यम आहे. गायक किंवा निवेदक सोडलेत तर सर्वसामान्य त्या आवाजाची काळजी कमी घेताना दिसतात. अगदीच त्या आवाजाचे काही विकार निर्माण झाल्यावर डॉक्टरकडे जाणं हे आपण सहसा बघतो. म्हणजे सर्वसामान्य आरोग्य जसं राखलं जातं, जपलं जातं, तसा आवाजही जपायला हवा. हाच संदेश आजच्या या कार्यक्रमातनं देणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. तर डॉक्टर, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सगळ्यात पहिले आम्हाला सांगा की आवाजात होणारे बदल हे खरं तर लक्ष देण्यासारखे आहेत. ते प्रॉब्लेमॅटिक कसे असू शकतात? आवाजात बदल अनेक कारणांनी होऊ शकतात. जसं तुम्ही बोललात तसं आवाज आजच्या या कम्युनिकेशन एरामध्ये इतकं महत्त्वाचा झालेला आहे. प्रत्येकाचा व्यवसाय, अनेक लोकांचा व्यवसाय त्यांच्या आवाजावर अवलंबून असतो. निवेदक, सिंगर्स, टीचर्स, स्टेज परफॉर्मर्स, अशा अनेक लोकांना त्यांचा आवाज हेल्दी असणं, सुदृढ असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आवाजाकडे दुर्लक्ष न करावं. खास कर ज्या लोकांना त्यांच्या व्यवसायात आवाजाचं अत्यंत महत्त्व आहे त्यांनी. जसं आपण बघतो की साधारण सर्दी खोकला झाल्यावर सुद्धा आपला आवाज बदलतोच, बसतोच, पण तो लगेच बराही होतो. 2-4 दिवसात औषध उपचार केल्यावर आवाज पूर्ववत होतो. मात्र तो जर का होत नसेल तर हेच आपण बरेचदा गृहीत धरतो की हां, खोकला झालाय, आवाज बसलाय, होईल बरा, होईल बरा. पण जर का आवाज तुमचा नॉर्मलला येत नसेल, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, इफ देर इज नो इम्प्रूव्हमेंट, मग तुम्हाला एका ENT सर्जनला कन्सल्ट करायला हवं. आवाजाचे अनेक टेस्ट असतात. तपास करण्याच्या माध्यमाने आपल्याला बघता येतं स्वरयंत्रांकडे, कॅमेराद्वारे, एंडोस्कोपद्वारे, आणि मग आपण रोग निदान करू शकतो की आवाज कशामुळे बदलला आहे आणि त्याचा योग्य उपचार काय राहील. अच्छा, वयोमानानुसार आवाज बदलतो तर त्याची कारणं काय आहेत? वयोमानानुसार जो आवाज बदलतो म्हणजे अगदी जन्माला आलेल्या बाळापासून तो आवाज आपला बदलत असतो. तुम्ही नोटीस केलं असेल तर जे अगदी जन्माला आलेलं लहान बाळ असतं त्याचा रडण्याचा आवाज हा बराच हाय पिच असतो. आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आवाजाची पिच ही कमी होत जाते. ह्याचं मी जर उदाहरण द्यायचं झालं तर जेवढा प्राणी लहान किंवा जेवढं व्यक्ती लहान तेवढा आपलं स्वरयंत्र लहान आणि पिच हाय असते. असा उंदीर आहे आपला लहानसा प्राणी, त्याचा आवाज एकदम श्रील, कर्कश असतो. पण जर तुम्ही वाघ बघितलात, मोठा प्राणी, त्याचा आवाज लो पिच आहे. सो जेवढा लहान लॅरिंग्स किंवा स्वरयंत्र असतील तेवढा हाय पिच आवाज असतो. आणि तसंच बाळाचा आवाज फार हाय पिच असतो. वयाप्रमाणे ती पिच कमी कमी होत जाते कारण आपले स्वरयंत्र मोठे मोठे होत जातात. त्यामुळे अमिताभ बच्चनचा आवाज एकदम लो पिच आहे, हेवी बॅरिटोन ज्याला म्हणतात. पण हे आपली शरीराची वाढ जशी एका ठराविक वयापर्यंतच होते, 17-18 वर्षाच्या नंतर आपल्या शरीराची वाढ होत नाही. त्यानंतर पिच मोस्टली आपली स्थिरावते. मग प्रत्येकाची पिच साधारण तीच असते. बायकांमध्ये मेनोपॉज नंतर दुसरा बदल येतो कारण त्याच्यानंतर जे हॉर्मोनल चेंजेस येतात त्यामुळे आवाजाची पिच परत अफेक्ट होते आणि पिच परत खाली जायला लागते. तर तुम्ही लता मंगेशकरची जर यंग एजची गाणी ऐकलीत आणि मग नंतर 65-70च्या वयातली तिने गायलेली गाणी ऐकलीत, आता ती लता मंगेशकर असल्यामुळे ते तितकंच गोड आहे, पण पिच मध्ये हा फरक तुम्हाला आढळेल, जो साहजिक आहे. अगदीच. बऱ्याचदा आपले आवाज बदलत असतात. कधी घोगरा किंवा बसला असतो कधी आवाज. तर ते आवाज बदलणं हे प्रत्येकच वेळेला व्हॉइस इन्फेक्शनचे उदाहरण असू शकतात का? नाही, हा तुम्ही अगदी खूप छान प्रश्न विचारला आहात. कारण आवाज हा आपला नुसतं स्वरयंत्राशी किंवा लॅरिंग्सशी हा जुडलेला नसतो. आपला आवाज बेसिकली जी आपल्या लंग्स मधनं निघणारी हवा आहे ती वोकल कॉर्ड्सला किंवा लॅरिंग्सच्या लेवलवर व्हायब्रेशन्समुळे हा आवाज तयार होतो. आणि त्या आवाजाची क्वालिटी ही आपल्या सायनस, आपलं टंग, जीभ, पॅलेट, टाळू ह्या सगळ्यामुळे त्या आवाजाची क्वालिटी बदलते. म्हणजे मी तुम्हाला जर उदाहरण दिलं तर आपल्या दोघांचेही लॅरिंग्स
स्वरयंत्र अगदी सारखे असणार, पण तुमचा आणि माझा आवाज अगदी वेगळा आहे. हो. ते कारण तुमची लंग कपॅसिटी, तुमची सायनसचं स्ट्रक्चर, तुमच्या चेहऱ्याचं स्ट्रक्चर हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून आवाज हा फक्त स्वरयंत्र नाही, अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. ज्या व्यक्तीला सर्दी सुद्धा झाली असेल, स्वरयंत्र अगदी नॉर्मल असतील, पण सर्दी झाल्यामुळे सुद्धा आवाज बदलेल. हो. सो व्हॉइस डिसऑर्डर्स हे लंग्स, सायनसेस, घसा या सगळ्यांशी संबंधित असू शकतात. अच्छा, बऱ्याचदा आपण बघत असतो की सर्दी झाल्यानंतर शब्दोच्चार पण वेगळे वेगळे येतात बरोबर. नॉर्मल पेक्षा. बरोबर. तर त्याची काय कारणं असू शकतात? बरोबर. आपले सायनस, जे मी आता बोलले, आपल्या चेहऱ्यामध्ये सायनसेस असतात ज्याच्यात नॉर्मली हवा असते, एअर असते, आणि ते पोकळ असतात. जेव्हा आपण तबल्याचा आवाज जो ऐकतो, ते तबल्याच्या आतमधले असलेल्या हवेमुळे वरची जी मेम्ब्रेन असते त्याचा रेझोनन्स जे आपण म्हणू, तसंच आपल्या सायनस मधल्या एअरमुळे, हवेमुळे आपल्या आवाजाला एक ठराविक रेझोनन्स मिळतो. पण जेव्हा सर्दी झाली असते तेव्हा सायनसमध्ये सर्दी जमा झाल्याने तो रेझोनन्स निघून जातो. म्हणजे तबल्यामध्ये जर हवेच्या ऐवजी पाणी असतं तर त्याचा आवाज डब्ब असा आला असता. हो. तशाच प्रकारे आपला आवाज सर्दी झाल्यामुळे, रेझोनन्स गेल्यामुळे बदलतो. नक्कीच. आवाज बदलणे हे नॉर्मली आपण बघतो की अपघाताने आवाज बदलला आहे किंवा बाय बर्थ काही बाळ बोलूच शकत नाहीत. तर ती रिझन्स काय आहेत, ती कारणं काय आहेत? बाय बर्थ बोलू न शकणं हे ऍक्च्युली इतकं असं साधारण कॉमन नाहीये. असे कोणते आजार नाहीये की ज्याच्याने आवाजच नाही निघणार. जे बाळ रडू शकतं, खाऊ पिऊ शकतं, ते बोलू शकतं. पण तरी काही लोकांना जेव्हा मुलामध्ये ज्या वयाप्रमाणे स्पीच डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती झाली नाही, की लोकांना वाटतं की ह्याच्या गळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याच्या स्वरयंत्रात काहीतरी आजार झालेला असावा. मुख्यतः ह्या कंडिशनमध्ये ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो, बोलण्याचा नाही. अच्छा. आपण जर हिअरिंग टेस्ट केली ह्या मुलांची तर बरेचदा आढळतं की ह्या मुलांना सगळं ऐकूच येत नाही मुळात, म्हणून ते बोलू शकत नाही. अच्छा. तर त्यामुळे बरेचदा प्रॉब्लेम स्वरयंत्रात नसून कानात असतो, ऐकण्यात असतो. बाय बर्थ हा एक प्रॉब्लेम असू शकतो, ऐकण्याचे विकार असल्यामुळे बोलू न शकणं. अपघातामुळे किंवा काही ऍक्सिडेंट झाल्यामुळे जर कोणाचा आवाज गेला असेल तर ते होऊ शकतं की स्वरयंत्राला काही इजा झाली आहे किंवा स्वरयंत्राला मार लागलाय, त्यामुळे आवाजाची क्वालिटी बिघडली किंवा आवाज गेला, हे कारणं राहू शकतात. आपण जेव्हा कारणं बघतो तर आपल्याला साधारण आवाज बदलला आहे वरून लक्षात येतं. बरोबर. पण अशी काही कुठली दुसरी लक्षणं आहेत का की ज्यांनी स्वरयंत्रामध्ये बिघाड झालाय असं आपल्याला कळू शकतं? अगदी चांगला प्रश्न विचारलात. आवाज बदलणं हे तर अगदी स्वरयंत्रावर विकाराचं लक्षण आहेच आहे, पण शिवाय तुम्हाला गिळायला त्रास होतोय किंवा तुम्हाला आवाज थकतो, सकाळी आवाज बरा असतो, जसजसं दिवस जात जातो तसतसा आवाजाचा व्हॉल्यूम, प्रोजेक्शन, ताकद कमी होते आवाजातली, हे एक लक्षण आहे. बोलल्यावर घसा दुखणे, सतत खोकला असणे, घशात खरखर असणे, कोणाकोणाची सवय असते सारखं असं करत राहतात, हे अनेक लक्षणं आहेत ज्याच्यामुळे आपण विचार करू शकतो की स्वरयंत्रात काहीतरी बिघाड झाला असेल. मग जेव्हा अशी काही लक्षणं दिसतात पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, अशी कुठली लक्षणं आहेत की नाही आता ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ENT स्पेशालिस्टकडे जावंच लागेल? जसं कुठल्याही आपल्या शरीराच्या अवयवात अनेक आजार असू शकतात, पण साधारण आपल्याला जे सगळ्यात काळजीस्पद वाटतं ते म्हणजे कॅन्सर, कर्करोग. तर स्वरयंत्राचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, कर्करोग होऊ शकतो, आणि त्याचंही लक्षण हेच असणार की आवाजात फरक झाला. म्हणून आवाजात बदल झाला आणि तो लगेच काही दिवसांमध्ये बरा होत नाहीये तर तुम्ही ENT सर्जनला कन्सल्ट करावं, कारण हा स्वरयंत्राचा कॅन्सर पकडणं, रोग निदान करणं फार सोपं आहे. आवाज बदलला, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, त्याने तुमची स्वरयंत्राची एंडोस्कोपी केली आणि लगेच तो कॅन्सर दिसू शकतो. अच्छा. अनेक इतर कॅन्सर असतात ज्यामध्ये डायग्नोसिस व्हायला वेळ लागतो, कारण त्याचे सिम्पटम्सच विशेष नसतात. उदाहरणार्थ पोटाचा किंवा कोलनचा कॅन्सर बरेचदा लेट स्टेजमध्ये डायग्नोज होतो. पण स्वरयंत्राचा कॅन्सर झाला किंवा असं काही सिरियस आजार झाला की लगेच आवाज बदलणं हे त्याचं सिम्पटम आहे, आणि त्यामुळे आपल्याला फार अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज करता येईल, रोगनिदान करता येईल, आणि मग साहजिकपणे त्याचं ट्रीटमेंटही चांगलं, उपचार लवकर करता येतील आणि रिझल्ट चांगले मिळतील. नक्कीच. आपण सांगितल्याप्रमाणे एक जे लक्षण असं आहे की घरघर होणे घशामध्ये किंवा असं
काहीतरी अटकल्यासारखं होणे, तर यावरूनही आपण असं म्हणू शकतो का की ही लक्षणं कॅन्सरची असू शकतात? घशात खरखर होणं किंवा तुम्ही म्हणालात तसं काहीतरी अडकल्यासारखं वाटणं हे साधारणपणे ना ऍसिडिटीचं लक्षण असतं. अच्छा. आपल्या पोटातलं ऍसिड, सगळ्यांच्याच पोटातलं ऍसिड थोडंफार प्रमाणात घशात येतच, पण ज्या लोकांना ती ऍसिड सहन करण्याची क्षमता काही कारणांनी कमी झालेली असते, इन्फेक्शनमुळे किंवा कोणी पाणी हवं तसं पित नाही, जास्ती तेल तिखट खातात, चहा कॉफी जास्ती प्रमाणात पितात, खूप ड्राय डस्टी एन्व्हायरमेंटमध्ये राहतात, अशा लोकांना मग ते स्किन सेन्सिटिव्ह झाल्यासारखी होते घशाची आणि ते ऍसिड सहन होत नाही. आणि ते थोडं थोडं ऍसिड मग स्वरयंत्रावर जातं आणि म्हणून सारखं आपल्याला असं करून काहीतरी खोकला आहे अशी सेन्सेशन येते, अशी फिलिंग येते, पण खरं म्हणजे ते फक्त ऍसिडिटीचंच असतं. अच्छा. कॅन्सर जर झालेला असेल स्वरयंत्राचा किंवा गळ्याचा तर म्हणजे अगदी तुम्हाला गिळायलाच त्रास होतोय, जेवण जात नाहीये, अशा प्रकारचं जास्ती प्रमाणात होऊ शकतं. पण हे डायग्नोसिस एंडोस्कोपी केल्यावरच करता येईल, त्यामुळे कुठलंही सिम्पटम दुर्लक्ष न करावा, हे माझा सल्ला राहील. नक्कीच. आपण स्वरयंत्राच्या कॅन्सरविषयी बोलत आहात आणि आहाराविषयी बोलत आहात, तर दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे असं की जास्त तेलकट, तळकट किंवा स्निग्धयुक्त पदार्थ जर तुम्ही खाल्लेत तर घशाचा त्रास होऊ शकतो का? आणि गळ्याच्या कॅन्सरची आणखी अशी कुठली लक्षणं तुम्ही स्पेसिफिकली सांगू शकाल की ही जेनेटिकली आहेत किंवा काही आपल्या वागणुकीतनं, आचारातनं निर्माण होतात? गळ्याचे कॅन्सर बरेचदा स्मोकिंग, तंबाखू ह्या सगळ्याशी निगडीत असतात. ज्या लोकांना तंबाखू खायची, खर्रा, सुपारी, पान मसाला अशा प्रकारची सवय आहे त्यांना तोंडाचे, गळ्याचे कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती प्रमाणात असते. आणि स्मोकिंग हे एक आम्ही ज्याला म्हणतो इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर, म्हणजे तुम्ही तंबाखू खात असाल नसाल आणि स्मोकिंग करत असाल नसाल, ह्या दोन्ही गोष्टींनी तुम्हाला कॅन्सरची रिस्क आहे. जर दोन्ही करत असाल तर दुप्पट रिस्क आहे. त्यामुळे ज्या लोकांना अशी काही सवयी असतात आणि मग त्यांना आवाजात फरक झाला, गिळायला त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, गळ्यात कुठे गाठी आढळतात आहेत, अशा लोकांनी तर त्वरित डॉक्टरला संपर्क करावा. तुम्ही जे डाएटबद्दल बोललात की तिखट खाल्ल्याने, तेलकट खाल्ल्याने, ह्यांचा कॅन्सरशी संबंध नाही, पण ह्या गोष्टींमुळे ऍसिड रिफ्लक्स जे मी मगाशी बोलले ते होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्या गळ्यातली जी ल्युब्रिकेशन ते कमी होतं आणि मग कोरडा पडतो घसा आणि त्याच्यामुळे आवाजाची क्वालिटी बिघडते. ते ट्रीट करणं फार सोपं आहे. अच्छा. बऱ्याचदा शिक्षक, गायक, निवेदक किंवा आवाजाचं काम ज्यांचं आहे त्यांना अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं, तर त्यांचे प्रॉब्लेम्स काय आणि आपण त्याच्यावर काय सोल्युशन सांगू शकू? हे जे तुम्ही बोललात हे अगदी प्रोफेशनल व्हॉइस हॅझर्ड आहे. जसं कोणी स्पोर्ट्स पर्सन आहे तर त्यांना मसल्सचे किंवा जॉईंट्सचे इंजुरीज होणं ह्याचे चान्सेस जास्ती राहतील. तसं ज्या लोकांचा व्यवसाय त्यांच्या आवाजाशी जुळलेला आहे, जसं टीचर्स, सिंगर्स, यांना आवाजाचे विकार होण्याची शक्यता जास्ती प्रमाणात असते. मोस्ट ऑफ द टाइम ह्या लोकांना आम्ही ज्याला नोड्युल्स म्हणतो, नोड्युल्स नावाचा आजार असतो आणि त्याला टीचर्स नोड्युल्स किंवा सिंगर्स नोड्युल्स असंच नाव आहे, कारण हे जास्ती प्रमाणात ह्याच पॉप्युलेशनमध्ये दिसतात. नोड्युल्सची चांगली गोष्ट ही की ह्याला आपल्याला सर्जरी करावी लागत नाही. अच्छा. पण त्याच्यासाठी व्हॉइस रेस्ट आणि व्हॉइस थेरपी म्हणजे आवाजाला आराम देणे आणि आवाजाचे एक्सरसाइजेस करणे, आवाजाची काळजी घेणे, हेच त्याची ट्रीटमेंट आहे. नक्कीच. आपण कार्यक्रमात आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, त्यानंतर जाणून घेणार आहोत ट्रीटमेंट आणि व्हॉइस थेरपी विषयी. मंडळी, बघत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमात. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की स्वरयंत्रामध्ये कसले बिघाड होतात आणि त्याची कारणं काय काय आहे. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी सांगत होतात की अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, तर त्या चाचण्या कुठल्या कुठल्या असतात आणि कुठल्या त्रासावर कुठली चाचणी केली जाते? साधारणपणे वोकल कॉर्ड्सचे किंवा स्वरयंत्राचे विकार हे डायग्नोज करण्याकरता लॅरिंगोस्कोपी म्हणजे स्वरयंत्राची एंडोस्कोपी हे आपण करत असतो. त्याच्यामध्ये आपण तोंडाद्वारे किंवा नाकाद्वारे एक छोटासा कॅमेरा घालून घशाच्या मागे आपल्या स्वरयंत्रांची तपासणी करतो. अच्छा. त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागतात की स्वरयंत्र दोन्ही बाजूचे
मुव्हमेंट बरोबर होतीये का. स्वरयंत्र हे एक फार युनिक ऑर्गन आहे, कारण आपण जिथून श्वास घेतो तिथूनच आपण बोलतो. जेव्हा स्वरयंत्र उघडतात तेव्हा श्वास आत जातो आणि जेव्हा स्वरयंत्र जवळ येतात तेव्हा त्याच हवेचं कंपन होऊन आवाज क्रिएट होतो. सो हे मुव्हमेंट बरोबर होतीये का, दोन्ही बाजूचे स्वरयंत्र उघडायला हवे तेव्हा उघडतात का, जवळ येतात का, आणि दोन्ही स्वरयंत्र जवळ आल्यावर ती गॅप बंद होते का, ह्या सगळ्या गोष्टी त्यात बघायच्याच असतात. शिवाय त्या स्वरयंत्रावर कोणत्या प्रकारची गाठ किंवा सूज आलेली आहे का. स्वरयंत्राच्या आजूबाजूचे जे स्ट्रक्चर्स आपल्या लॅरिंग्सचे आहेत, आवाज पेटी, व्हॉइस बॉक्स ज्याला म्हणतो, तिथे कुठे काही गाठ किंवा सूज काही झालेली आहे का, किंवा काही मुव्हमेंटमध्ये तफावत होतीये का, उजवीकडले स्वरयंत्र जास्ती मूव्ह होत आहे, डावीकडलं कमी मूव्ह होत आहे, अशी काही तफावत होतीये का. ह्याला आपण लॅरिंगोस्कोपी किंवा कॅमेरानी चेक करू शकतो. अच्छा. एक थोडी स्पेशलाइज्ड लॅरिंगोस्कोपी असते ज्याला स्ट्रोबोस्कोपी म्हणतो. जेव्हा आपल्या स्वरयंत्रामध्ये कंपन होतं, जे मी बोलले की हवा जी लंग्स मधनं बाहेर येते त्याच्या व्हायब्रेशननी हा साऊंड क्रिएट होतो, व्हॉइस क्रिएट होतो. हे व्हायब्रेशन स्वरयंत्राचं खूप फास्ट असतं. हे व्हायब्रेशनची जी स्पीड आहे तेच आपलं पिच रेंज असते. म्हणजे समजा व्हायब्रेशन जवळजवळ आपलं 200 हर्ट्झचं होऊ शकतं पर सेकंड. आता एवढं फास्ट व्हायब्रेशन तर आपण कॅमेरानी बघू शकत नाही. स्ट्रोबोस्कोपी हे एक प्रकारची टेस्ट आहे ज्याच्यानी 2-4 सक्सेसिव्ह 2-4 एकामागच्या एक व्हायब्रेशन मधले फोटो घेतल्या जातात त्या यंत्रामध्ये, स्ट्रोबोस्कोपमध्ये, आणि मग ते एकत्र जोडून एक व्हिडिओ सारखे आपल्याला दिसतात. म्हणजे ते व्हायब्रेशनचा एक सुडो रिअल टाइम व्हिडिओ आपण बघू शकतो. मी ह्याचं एक एक्झाम्पल देते तुम्हाला. लहानपणी आपण जे कार्टून्स बघायचो ते काही अॅनिमेशन्स नसायची, ती चित्र असायची, आणि ती चित्र एकामागे एक पटपट लावल्याने असं वाटायचं की तो मिकी माऊस धावतोय. तर हे स्ट्रोबोस्कोपी त्याच प्रकारे आपल्या व्होकल कॉर्डची मुव्हमेंट दाखवतं. ह्याने आपल्याला मुव्हमेंटचे सूक्ष्म फरक सुद्धा ओळखता येतात. आणि हे ऍज अ सर्जन, ऍज अ क्लिनिशियन, स्ट्रोबोस्कोपी ही एक इंडिस्पेन्सिबल टेस्ट आहे आवाजासाठी. अजून एक टेस्ट जी स्वरयंत्राच्या विकारांसाठी आहे उपलब्ध नागपुरात आता 2-3 ठिकाणी, त्याला NBI असं म्हणतात, नॅरो बँड इमेजिंग. नॅरो बँड इमेजिंग ही जी टेक्नॉलॉजी आहे ही खास करून स्वरयंत्रातले रक्तवाहिन्या बघण्याकरता असते. आता आपल्याला माहितीच आहे की जिथेही कुठे नवीन ग्रोथ किंवा कॅन्सर हा निर्माण होतो तिकडे रक्तप्रवाह जास्ती होतो, कारण तिथे सेल्स वाढत असतात, मल्टिप्लाय होत असतात, त्यांना जास्तीत जास्त ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स लागतात, म्हणून रक्तप्रवाह तिकडे वाढतो. NBI मध्ये आपण रक्तवाहिन्या कुठे वाढतात आहेत, किती जास्ती प्रमाणात वाढतात आहेत, डेन्सिटी ऑफ ब्लड वेसल्स हे बघू शकतो. आणि त्यामुळे अगदी अर्ली स्टेजचा कॅन्सर, ज्याच्यात कदाचित अजूनपर्यंत अशी ऑब्व्हियस ग्रोथ झालेली नाहीये, पण फक्त रक्तवाहिन्या वाढल्यात, त्यावरून आपण हे सस्पेक्ट करू शकतो, संशय येऊ शकतो की ह्या भागात कदाचित स्वरयंत्राचा कॅन्सर झालेला असावा. तर ही एक नवीन टेस्ट अर्ली डायग्नोसिस ऑफ व्होकल कॉर्ड कॅन्सर्ससाठी अवेलेबल आहे. अनफॉर्च्युनेटली स्वरयंत्र हा असा भाग आहे आपल्या शरीरातला की त्याला काय आपण घशात हात टाकून चेक नाही करू शकत. गालावर जर छाला झाला असेल, जिभेवर छाला झाला असेल तर आम्हाला त्याला चाचपडून हात लावून थोडा अंदाज घेता येतो की हा किती खोलवर आहे, कॅन्सरचा वाटतोय की साधा सुद्धा वाटतोय, पण असं स्वरयंत्राला नाही बघतायत. त्यामुळे अनेकदा या सगळ्या चाचण्या करून सुद्धा शेवटी डॉक्टरला हेच उत्तर द्यावं लागतं की नाही, तुमचं मला ऑपरेशनद्वारे म्हणजे बेशुद्ध करून एंडोस्कोपीनी खरंच त्या स्वरयंत्राजवळ जाऊन चेक करावं लागेल की नेमकं काय झालं आहे. पेशंटला जरा दडपण येतं की एकदम बेशुद्ध करून ऍडमिट करून टेस्ट करावी लागते, पण बरेचदा हा नाईलाज असतो, कारण प्रत्येक वेळी काही आपण स्वरयंत्राला हात लावून बघितल्याशिवाय रोग निदान देऊ शकत नाही. पण निदान होणं महत्वाचं, पण निदान होणं चाचण्या गरजेच्या असतात. अगदी अगदी खरंच. आपण बऱ्याचदा छोट्या मोठ्या तक्रारींवरून असं म्हणतो की घशाचंच तर दुखणं आहे, होईल काही काळाने बरं, थोडं गरम जास्त घेण्यात येतं किंवा औषधोपचार जास्त घेतला जातो, त्याचे परिणाम खरं तर वेगळे होतात. हा खूप महत्वाचा प्रश्न असावा असं मला वाटतं की बऱ्याच जणांच्या सवयी असतात की गरम गरम जास्त घेण्यात येतं जेवणात, लिक्विड म्हणा किंवा जेवण पण, हे कितपत योग्य आहे? जेव्हा तुम्हाला सर्दी खोकल्यामुळे आवाजात फरक झाला आहे किंवा इन्फेक्शनमुळे, थ्रोट इन्फेक्शनमुळे, त्यावेळेला तुम्ही गरम पाणी प्या, गरम लेमन टी प्या, ह्या सगळ्यांनी तुम्हाला आवाजामध्ये
नक्कीच सुधार मिळेल, कारण घसा शेकल्यासारखा होतो. हो. पण एक मला सांगायचं आहे इथे की टॉन्सिलचं इन्फेक्शन असेल तर मात्र तुम्ही गुळण्या टाकणं किंवा बिटाडीनचे गार्गल्स करणं ह्याच्याने फायदा होतो. स्वरयंत्राच्या गुळण्यांशी काही संबंध नाही. अच्छा. आपण ज्या गुळण्या करतो ते तोंडात आणि घशात राहतात आणि आपले स्वरयंत्र बरेच खाली आहे, म्हणजे तिथपर्यंत जायलाही नको त्या गुळण्या, आणि त्यांचा परिणाम तिथपर्यंत होणारही नाही. आवाजात फरक झालाय आणि गुळण्या करतायत आणि गरम पितायत आणि असं वाटतंय की ह्याच्याने आवाज बरा होईल, अशी चूक न करावी. आवाजातला फरक मी जसं मगाशीपासून बोलते आहे की तो जर का आवाज 2-4 दिवसात 5 दिवसात नाही बरा होत आहे तर त्याचं कारण काही इतर असू शकतं. हे दुर्लक्ष न करता चेक करावं. सहजपणे रोजच गरम पाणी पिण्याची जसं तुम्ही म्हणताय कोणाकोणाला सवय असते, याची मात्र काही गरज नाही. असं काही सायन्स किंवा शास्त्र सांगत नाही की गरम पाणी प्यायल्याने आवाज चांगला राहतो. पाणी भरपूर प्यावं हे मात्र खरं. बऱ्याचदा वेट लॉस करण्यासाठी सजेस्ट केलं जातं की सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा पण पाणी प्याल, किंवा जिमला जाणाऱ्या व्यक्तींना पण गरम पाणी सजेस्ट केलं जातं, तर ते शारीरिक हेल्थच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? जसं मी आता बोलले तसं त्याचा अपाय काही होणार नाही, उपयोगही विशेष होणार नाही. मात्र वॉटर इनटेक मेंटेन करणं हा जो उद्देश आहे हा फुलफिल झाला पाहिजे. म्हणजे तसा स्वरयंत्राशी नाही. काही संबंध नाही. नाही. आपण चाचण्यांविषयी खूप छान सांगितलं. बऱ्याचदा निदान होऊ शकत नाही, तर किती प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, किंवा आपल्या सहज उपलब्ध आहेत का आजूबाजूला चाचण्या? ह्या सगळ्या चाचण्या ज्या मी बोलली, लॅरिंगोस्कोपी, स्ट्रोबोस्कोपी, NBI, या साधारणपणे ENT सर्जन्स, कान नाक घसा विशेषज्ञांकडे उपलब्ध असतात. सगळ्यात नसल्या तरी बेसिक लॅरिंगोस्कोपी, एंडोस्कोपी प्रत्येक ENT सर्जन करू शकतो. एक मला इथे आठवलं सांगावंसं की लोकांना वाटतं की CT स्कॅन करून टाका, MRI करून टाका, पण स्वरयंत्रामध्ये CT स्कॅन MRIचा अगदीच काहीच रोल नाहीये हे मला सांगावंसं वाटतं. हे ऍक्च्युली डोळ्यांनी एंडोस्कोपी करून बघणे हेच रिक्वायर्ड आहे, हेच जरुरी आहे. CT स्कॅन मध्ये स्वरयंत्र आपलं एवढं लहान असतं, 1 सेंटीमीटरचं स्वरयंत्र असतं. ते CT स्कॅन मध्ये काहीच त्याच्यातला 1 सेंटीमीटरच्या स्वरयंत्रावर झालेला 1 मिलीमीटरचा मसा तुम्हाला CT स्कॅन मध्ये दिसणार नाही. CT स्कॅन डॉक्टर तेव्हा सजेस्ट करतात जेव्हा आम्हाला कॅन्सरची शंका असते आणि तो कुठे दुसरीकडे पसरला आहे का हे बघण्याकरता CT स्कॅन लागू शकतो. नक्कीच, आपण खूप छान सांगितलं. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण बघत रहा आरोग्य संपदा कार्यक्रम. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्वरयंत्राचे विकार आणि उपचार. खूप छान माहिती सांगत आहात आपण. चाचण्या आपण सांगितल्या, पण नेमके कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठले उपचार केले जातात त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर. एक मी सांगू इच्छिते की मी जसं मगासपासून बोलते की आपला साधारण सर्दी खोकला जर सोडला तर इतर कुठल्याही स्वरयंत्राच्या विकारासाठी औषधं अशी फारशी नसतात. त्यावर आयदर आपल्याला सर्जरीच करावी लागते. समजा स्वरयंत्रावर काही गाठ झाली आहे, ज्याला आम्ही सिस्ट म्हणतो किंवा पॉलिप म्हणतो. पॉलिप म्हणजे मांस वाढल्यासारखं असतं आणि सिस्ट म्हणजे एक पाण्याची एक गाठ झाली आहे. ह्या सगळ्याला सर्जरीच करावी लागते. किंवा काही प्रकार असतात जे मी मगाशी बोलले, नोड्यूल्स, जे आवाजाचा अतिउपयोग किंवा दुरुपयोग झाल्यामुळे, वोकल अब्यूज और वोकल मिसयूज झाल्यामुळे होतात. त्यांना सर्जरी नाही, औषधही नाही, त्यांना व्हॉइस थेरपी लागते. साध्या गोळ्या औषधांनी बरं होणारे विकार ऍक्च्युली दुर्दैवाने कमीच आहेत. त्यामुळे डायग्नोज झाल्यावर सर्जरी, थेरपी ही अप्रोप्रिएट ट्रीटमेंट तुम्हाला डॉक्टर सांगतील. नक्कीच. एकदा निदान झालं, टेस्ट केल्या, आपल्याला कळलं की आपल्याला हा त्रास आहे. तसं टीचर्सच्या बाबतीत आपण नोड्यूल्स म्हणालात, तर त्यांना कुठल्या प्रॉब्लेम्सना सामोरे जावं लागतं आणि ते काय काय उपचार तुम्ही करू शकता त्यांच्यावरती? टीचर्स नोड्यूल हे जे मी मगाशी बोलले एक ऑक्युपेशनल हेल्थ हॅझर्ड आहे. जास्ती प्रमाणात आणि जास्ती जोरात बोलावं लागल्यामुळे स्वरयंत्र ताणले जातात. कुठल्याही अवयवाचा अब्यूज किंवा मिसयूज झाला की त्याच्यामध्ये विकार हे येऊच शकतात. नोड्यूल्स म्हणजे बेसिकली तिकडली स्वरयंत्राची स्किन, चमडी थोडी थिक झाल्यासारखी आहे. आपण बघितलंय जे लोक एम्ब्रॉयडरी करतात त्यांची बोटं कडक कडक होतात. त्याच्यामध्ये ते सॉफ्टनेस किंवा जी आपल्या ह्याच्यात चपलता असते स्किनची ती निघून जाते. तसं स्वरयंत्रामध्ये जास्ती बोलल्यामुळे किंवा जास्ती स्वरयंत्राला
घर्षण झाल्यामुळे तिकडली स्किन कडक होऊन जाते आणि मग त्याला आपण नोड्यूल्स असं नाव दिलेलं आहे. नोड्यूल्ससाठी स्वरयंत्राला आराम देणे, आवाजाला आराम देणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. पण आता टीचर बोलणंच बंद करेल तर शिकवूच शकणार नाही. सिंगर गाणं बंद करेल तर त्याचा व्यवसायच बंद पडेल. त्यामुळे व्हॉइस रेस्ट हा एक भाग झाला, पण व्हॉइस थेरपी ही जास्ती मोठी बाब आहे. जसं स्पोर्ट्स इंजुरीजसाठी, फिजिकल मस्क्युलर इंजुरीजसाठी फिजिओथेरपी असते, तशी आवाजाच्या इंजुरीजसाठी व्हॉइस थेरपी असते. अच्छा. अगदी सगळ्यात सोपी व्हॉइस थेरपी आणि बेसिक व्हॉइस थेरपी जी आता वेस्टर्न लिटरेचर, मेडिकल लिटरेचरमध्ये एक्सेप्ट झाली आहे ते म्हणजे प्राणायाम. ब्रीदिंग एक्सरसाइजेस हे सगळ्यात उत्तम व्हॉइस थेरपी आहे. मी जसं मगाशी बोलले की आपला आवाज हा नुसता स्वरयंत्र नाही, हा ऍक्च्युली लंग्समधनं येणाऱ्या हवेवर निर्भर आहे. त्यामुळे तुमचे लंग्स जेवढे स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असतील आणि जेवढे रिलॅक्स्ड असतील, ब्रीदिंग तुमचं जेवढं रिलॅक्स्ड असेल तेवढ्या तुमच्या आवाजाची ही ताकद वाढेल आणि तुम्हाला स्वरयंत्रावर कमी ताण द्यावा लागेल. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणे, आपण जसं पूर्वी ओंकार जाप करायचे, एक लांब श्वास घेऊन ओम, किती एका श्वासात आपण म्हणू शकतो, ओम, ई, आ, काही म्हणू शकतो. हे एक उत्तम एक्सरसाइज आहे. काही खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. जेव्हा तुम्हाला माहिती की आता मी लेक्चर घेणार आहे किंवा माझा परफॉर्मन्स आहे किंवा तुमचा शो आहे, पाणी सतत पित राहावं. अगदी परफॉर्मन्सच्या जस्ट आधी खूप तेलकट, तिखट, मसालेदार चहा, कॉफी अशा गोष्टी अवॉइड कराव्या. ह्या सगळ्या गोष्टींमुळे व्होकल कॉर्ड्सला डिहायड्रेशन झाल्यासारखं होतं आणि तो कोरडेपणा आल्यामुळे आवाजाचा सॉफ्टनेस निघून जातो आणि मग घशात खरखर सारखी निर्माण होते. त्यामुळे सिंगर्सनी खासकर भरल्या पोटी गाणं गाऊ नये. खूप तेलकट, तिखट खाल्ल्यावर परफॉर्मन्स देऊ नये. स्मोकिंग हे ऑब्व्हियसली सगळ्या सिंगर्स म्हणजे सगळ्यांनीच अवॉइड करावं, पण सिंगर्सनी खास करून, कारण आवाजामध्ये अगेन ड्रायनेस हा येतो स्मोकमुळे. एक दुसरी गोष्ट मला म्हणायची खास कर सिंगर पॉप्युलेशनसाठी की फिमेल्समध्ये आपल्या पिरियड्सच्या भोवती आपल्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होतं, आपण बघितलंय, ऐकलंय आहे. त्यामुळे पिरियड्सच्या भोवती आवाजात सुद्धा फरक येऊ शकतो, कारण व्होकल कॉर्ड्समध्ये सुद्धा वॉटर रिटेन्शन असतं. त्यामुळे तुमची जर का काही महत्वाचा शो आहे तर तो तुम्ही पिरियड्सच्या आसपास न शेड्यूल करावा. अच्छा, खरंच हा खूप मोठा आणि महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा मुलं खूप आरडाओरडा करतात, किंचाळणे किंवा मोठ्याने बोलणे. बऱ्याच लोकांची मोठ्याने बोलण्याची पण सवय असते. तर यामध्ये त्यांना रिस्ट्रिक्ट करणं किती गरजेचं आहे? हे अगदी बरोबर आहे की जे लोक मोठ्याने बोलतात त्यांना स्वरयंत्राचे विकार होणं हे साहजिक आहे. आम्ही ह्याच्यावर एक स्टडी केलेला आहे. जे लोक खूप जोरात आणि खूप फास्ट बोलतात त्या लोकांना स्वरयंत्राचे विकार जास्ती प्रमाणात आढळतात. अच्छा. त्यामुळे जास्ती बोलणं किंवा खूप फास्ट बोलणं याने तुम्ही स्वरयंत्रावर तणाव देता आहे. लहान मुलं जे खूप ओरडतात, रडतात किंवा खेळताना खूप ओरडून ओरडून एकमेकांशी भांडून खेळतात त्यांना स्वरयंत्राचे विकार अनेकदा होतात. आणि जे मी टीचर्स नोड्यूल्स म्हटले ते लहान मुलांमध्येही बरेचदा आढळतात आणि त्या केसमध्ये उलट ट्रीटमेंट आणखीन कठीण होते, कारण टीचरला थेरपी देणं, आवाजाचे एक्सरसाइजेस, ब्रीदिंग एक्सरसाइजेस शिकवणं आणि महत्व पटवून देणं हे तरी सोपं आहे, पण एका 6 वर्षाच्या मुलाला सांगणं की बाबा तू खेळताना भांडून ओरडून खेळू नको हे फार कठीण आहे. आणि त्याने बसून 1 तास थेरपिस्ट बरोबर थेरपी घेणं हेही फार अशक्यच आहे जवळपास. त्यामुळे आई वडील जे मुलांना सांगतात की ओरडून बोलू नका, हळू आवाजात बोला, हे अगदी बरोबर आहे. त्याने स्वरयंत्रावरचा स्ट्रेन मिनिमाइज करता येईल. आपण स्वरयंत्राविषयी बोलतो आहे, पण नाक, कान, घसा हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. जर नाक किंवा कान यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर स्वरयंत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? स्वरयंत्रावर परिणाम नाही, पण आवाजावर परिणाम होऊ शकतो. अच्छा. जसं मी मगाशी बोलले की आपला सायनसेस जे असतात त्याच्याने आपल्या आवाजाला एक रेझोनन्स मिळतो. आपल्या जिभेची आकार प्रकार, टाळूची उंची, गळ्याची रुंदी लांबी ह्या सगळ्या गोष्टींनी आवाजाचं कॅरेक्टर डिपेंड करतं. आणि त्यामुळे इथे कुठेही काहीही प्रकारचं इन्फेक्शन झालं, टॉन्सिल्स वाढले, सायनस इन्फेक्शन झालं, जिभेमध्ये काही विकार आले, ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आवाजात परिणाम पडू शकतो. त्यामुळे ENT चे सगळेच डिझिजेस इंटरलिंक्ड आहे. ऐकण्याच्या बाबतीत म्हणजे कानाच्या बाबतीत जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर नॉर्मल हिअरिंग
हे नॉर्मल स्पीचसाठी फार जरुरी आहे. अच्छा. आपण पूर्वी दूरदर्शनवरच एक ऍड यायची, कानानं बहिरा मुकापरी नाही. हो. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य आहे की मुलाला जर ऐकायला येत नाहीये त्यामुळे तो व्यवस्थित बोलत नाहीये, त्याच्या घशात कदाचित काहीच अपाय नसावा. जे मूल व्यवस्थित बोलत नाही, सगळे स्पष्ट शब्द उच्चारत नाही, इतर मुलांसारखी त्याची स्पीच डेव्हलपमेंट होत नाहीये, त्याला आपल्याला हिअरिंग टेस्ट करून डायग्नोज करता येऊ शकतं की ह्याला हिअरिंग लॉस आहे का. आणि मग आपण जर त्या हिअरिंग लॉसची ट्रीटमेंट केली तर ते मूल इतर मुलांसारखं नॉर्मल बोलू शकेल. नक्कीच. खरं तर प्रत्येकाचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ही सारखी नसते, त्याच्यामुळे त्याचं वेगळेपण जपलं जातं. पण आपण बऱ्याच कुटुंबांमध्ये बघतो की आई मुलीचा आवाज, मुलगा वडिलांचा आवाज अगदी सारखे असतात. तर त्यामागे काय कारण असू शकेल? हे मी नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये नेहमी बोलते की जर तुम्ही लता मंगेशकरची लॅरिंगोस्कोपी केलीत आणि माझी लॅरिंगोस्कोपी केलीत तर ती अगदी सेम दिसणार, कारण अच्छा. व्होकल कॉर्ड्स दोघांचे नॉर्मल असणार आणि नॉर्मल व्होकल कॉर्ड्स हे सगळ्यांचे सारखेच दिसतात. पण लता मंगेशकरच्या आवाजात आणि माझ्या आवाजात खूप तफावत आहे. त्याचं काय कारण आहे? मी जे बाकीचं बोलतेय, गळ्याचं स्ट्रक्चर, आपल्या लंगची कपॅसिटी, आपल्या ओरल कॅव्हिटी, फॅरिंग्स, ह्या सगळ्याचं स्ट्रक्चर ह्यावर निर्भर असतं. त्यामुळे प्रत्येकाचा आवाज युनिक असतो, कारण प्रत्येकाचं शरीररचना वेगळी असते. आता एका परिवारात प्रत्येकाची शरीररचना थोडी बहुत जेनेटिकली सारखी असते. आई मुलींचे चेहरेही एकमेकींसारखे असतात बरेचदा. त्यामुळे कदाचित त्यांचे फेशियल स्ट्रक्चर्स, गळ्याचे स्ट्रक्चर्स ह्यांची शरीररचना एकसारखी असेल आणि त्याच्यामुळे त्यांचे आवाज सिमिलर असतात. अच्छा. बऱ्याचदा पडजीभ जड होणे किंवा तोतड बोलायला लागणे किंवा घोगरा आवाज होणे, तर याची कारणं काय असणार? तोतडे बोलण्याची एक कारण असं असू शकतं की आपली जिभेचं जे नॉर्मल मुवमेंट व्हायला हवी, जीभ जितकी लवचिक असायला हवी तेवढी जर नसेल, त्याला टंग टाय नावाचा प्रकार म्हणतात. म्हणजे जीभ आपल्या फ्लोर ऑफ द माउथ, तोंडाच्या खालच्या भागाशी जुडलेली असते, फ्री नसते. त्यामुळे बरेचदा मुलं तोतडे बोलतात. ह्याला छोट्या सर्जरीने करेक्ट दुरुस्त करता येतं. अगदी सोपा विकार आहे. नक्कीच. आणखी बरंच काही जाणून घ्यायचं आहे स्वरयंत्र आणि त्यांच्या विकाराबाबत, उपचारांबाबतही. पण जाणून घेणार आहोत या छोट्याशा ब्रेकनंतर. बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्वरयंत्राचे विकार आणि उपचार, आणि याविषयी मार्गदर्शन करीत आहेत डॉक्टर गौरी वैद्य. डॉक्टर, आतापर्यंत आपण उपचार बघितलेत. एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की जेव्हा आपल्याला न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स येतात तर त्यावेळेला उपचार कसे शक्य होतात, आणि व्होकल कॉर्ड पॅरालिसिस हा पण एक स्वरयंत्राचा विकार आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. अगदीच. अनेक न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये आपले स्वरयंत्र किंवा आवाज ह्याच्यात परिणाम येऊ शकतात. जसं तुम्ही बोललात व्होकल कॉर्ड पॅरालिसिस, जेव्हा कोणाला स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होतो तेव्हा जशा हातापायाच्या मसल्सची पॉवर कमी होते किंवा पॅरालाइज होतात, तसे आपले स्वरयंत्र पण पॅरालाइज होऊ शकतो. अच्छा. स्वरयंत्र पॅरालाइज झाला म्हणजे काय झालं? मी जे बोलले की स्वरयंत्र जेव्हा दोन्ही उघडतात तेव्हा आपण श्वास घेतो आणि तेव्हा दोन्ही स्वरयंत्र जेव्हा जवळ येतात तेव्हा आपण बोलतो. पण एका बाजूचा स्वरयंत्र जर पॅरालाइज झालाय, हलतच नाहीये, त्यामुळे ते दोन्ही स्वरयंत्र जवळ येणारच नाहीत. फक्त एका बाजूचं स्वरयंत्र हलत राहील आणि ती गॅप मात्र बंद होणार नाही. त्यामुळे आवाज अशा टाईपचा निघतो, जो नॉर्मल आवाज निघायला हवा त्यातले एअर एस्केप होत राहते गॅप बंद न झाल्यामुळे, आणि मग आवाज नॉर्मल निघत नाही. हे व्होकल कॉर्ड पॅरालिसिस, ह्याला ट्रीट करायला, ह्याचा इलाज करायला खूप सोपे उपाय आहेत. एक ज्याला आम्ही व्होकल कॉर्ड इंजेक्शन म्हणतो. व्होकल कॉर्ड इंजेक्शन हे अगदी ओपीडी बेसिस होणारी ट्रीटमेंट आहे. म्हणजे आज पॅरालिसिस झालेल्या पेशंटला उद्या सुद्धा ते इंजेक्शन करता येईल. त्याला काही ऑपरेशन नाही लागत, काही नाही. आपण नाकातून एक दुर्बीण टाकतो, एंडोस्कोप कॅमेरा टाकतो, त्याने स्वरयंत्र बघत असतो आणि गळ्यातून इथून स्वरयंत्रामध्ये एक फिलर इंजेक्शन देतो. त्याने जे पॅरालाइज झालेलं स्वरयंत्र आहे ते त्याच्या मागे ते फिलर टाकल्याने ते असं ढकलल्यासारखं होतं. त्याची मुवमेंट परत येत नाही, पण दुसरं स्वरयंत्र जे मूव्ह होतंय ते मूव्ह झाल्यावर ती गॅप बंद होते. हे व्होकल कॉर्ड इंजेक्शन हे आवाज लगेच बरा करू शकतं पॅरालाइज झालेल्या आवाजाला. कधी कधी जर का पॅरालिसिस खूप दिवसांचा असेल, 4 महिने, 6 महिने, वर्षभराचा असेल,
तर अनेकदा जसं कुठलेही मसल आपले वापरले न गेले तर ते अट्रोफी होतात, थिन होत जातात. पॅरालिसिस झालेल्या हातापायाचे मसल सुद्धा वीक होऊन जातात आणि त्याची बल्क कमी होतो. तसं स्वरयंत्र सुद्धा एक मसलच आहे, त्यामुळे ते जर खूप दिवसापासून पॅरालाइज्ड असेल तर ते बरंच अट्रोफी होऊन जातं आणि ह्या कंडिशनमध्ये बरेचदा इंजेक्शन मटेरियल पुरत नाही, त्याच्याने हवं तसं ते स्वरयंत्र ढकलल्या जाऊ शकत नाही. अच्छा. मग ह्या कंडिशनमध्ये ऑपरेशन करून आपण बाहेरून गळ्यातून एक इम्प्लांट बसवतो ठोकळ्यासारखं, ज्याच्याने जोरात ते स्वरयंत्र ढकलल्या जातं आणि दॅट ब्लॉक इज परमनंट. तर त्याचा आकार प्रकार काही बदलत नाही, सिलिकॉन मटेरियलचं हे ब्लॉक असतं आणि मग हे वोकल कॉर्डला आपण ढकलू शकतो आणि आवाज पूर्ववत होऊ शकतो. या कुठल्याच सर्जरीज काही खूप कॉम्प्लिकेशन वाल्या किंवा रिस्की अजिबातच नसतात. त्यामुळे न्यूरोलॉजिकल कंडिशन्सच्या पेशंट्सला बरेचदा ती मनात भीती असते की आधीच या पेशंटला स्ट्रोक आहे, बरेचदा त्यांना त्याच्याशी निगडीत हृदयविकार सुद्धा असतात, मग ह्यांचं आपण करू शकू का ट्रीटमेंट. तर मी जसं बोलले, हे इंजेक्शन तर अगदी ओपीडीत आल्या, तुम्ही आत्ता इंजेक्शन केलात आणि घरी गेलात, इतकं सोपं आहे आणि ह्याला काही रिस्क फॅक्टर्स नाही. याच्या ट्रीटमेंट, ही जी ट्रीटमेंट तुम्ही सांगितली त्याच्या सिटिंग्स असतात की 1-2 इंजेक्शन्स मध्ये पण फायदा होतो? तर वोकल कॉर्ड इंजेक्शन, एक इंजेक्शनचा इफेक्ट जवळजवळ 6-8 महिने असतो. अच्छा. पण असं बघितलं गेलं आहे, त्याला बायोफीडबॅक म्हणतात. एकदा आपण वोकल कॉर्डला इंजेक्शन करून ढकललं आणि दुसरं स्वरयंत्र त्याला येऊन मीट करत राहिलं, भेटत राहिलं, मग ह्या इंजेक्शनचा इफेक्ट जरी जात राहिला तरी बाय दॅट टाइम ऑपोजिट स्वरयंत्र त्याला कॉम्पन्सेट करायला सुरू करतं. कारण ते टचचा जो टॅक्टाईल बायोफीडबॅक असतो त्यामुळे दुसऱ्या स्वरयंत्रामध्ये एक्स्ट्रा ताकद येते आणि बरेचदा 1 किंवा 2 इंजेक्शनच्या वर नाही करावे लागत. जरी त्याचा इफेक्ट निघून गेला तरी ऑपोजिट कॉम्पन्सेशननी ते इफेक्ट जवळपास परमनंटच असतो. आपण सर्वसामान्य आवाजाच्या तक्रारींवरचे उपचार आणि कॅन्सरवरचे उपचार, ऑपरेशन, हे लाईफ लॉंग आहेत की काही कालावधीनंतर आणखी पुन्हा करावे लागतात? जे स्वरयंत्राचे साधारण विकार आहेत, म्हणजे सिस्ट म्हणा, पॉलिप म्हणा, छोटा काही गाठ आली आहे जी कॅन्सरची नाही आहे, ते एकदा ऑपरेशन करून ती गाठ निघाली की ती परत यायची शक्यता नाहीच जवळपास आहे. ऑफकोर्स बरेचदा हे विकार आवाजाचा दुरुपयोग केल्यामुळेच निर्माण झालेले असतात. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन नंतरही जर तसंच बोलत राहिलात, तितकंच बोलत राहिलात, तर परत येण्याची शक्यता असते. जवळपास 0, पण अगदी 0 नाही म्हणता येत. जेव्हा आपण उपचारांविषयी बोलतो तर डायबिटीज, थायरॉइड याचे सुद्धा उपचार सुरू असतात. ज्या पेशंट्सना हे आजार होतात, तर आपण असं म्हणू शकू का की थायरॉइड आणि डायबिटीज किंवा हृदयविकाराचे मेडिसिन्स जे सुरू असतात किंवा या रोगामुळे पण स्वरयंत्रावर काही परिणाम होतो का? हो, जरूर. थायरॉइडचा स्वरयंत्रावर बरेचदा परिणाम होतो. थायरॉइड हॉर्मोन डेफिशियन्सी ज्यांना असते, हायपोथायरॉइडिझम ह्या कंडिशनमध्ये शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन किंवा सूज येण्याची शक्यता असते. म्हणून आपण बघतो अनेकदा ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांचं वजन वाढतं, कारण शरीरात वॉटर रिटेन्शन होतं, फ्लुइड रिटेन्शन. तसंच स्वरयंत्रामध्ये होतं आणि स्वरयंत्रावर सूज आल्यासारखी होते आणि त्याच्यामुळे स्वरयंत्राची पिच बदलते, आवाजाची क्वालिटी बदलते. थायरॉइड बरेचदा आवाजामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतं. थायरॉइडची जर गाठ असेल, म्हणजे आपल्या बाहेर गळगंड ज्याला म्हणतो, त्या थायरॉइडच्या गाठीच्या ग्रंथीच्या मागूनच आपल्या स्वरयंत्राच्या नर्व्स जातात. त्यामुळे त्या नर्व्सवर प्रेशर पडल्याने सुद्धा स्वरयंत्राचे विकार किंवा आवाजाचे विकार होऊ शकतात. सो थायरॉइड दोन्ही प्रकारांनी आवाजाशी कनेक्टेड आहे, हॉर्मोनली सुद्धा आणि थायरॉइड ग्लँडमध्ये गाठ झाल्याने सुद्धा. डायबिटीज ह्या आजाराचा डायरेक्ट स्वरयंत्राशी असा कनेक्शन नाहीये, पण ज्यांची शुगर वाढली आहे त्यांना प्रत्येकच इन्फेक्शनची शक्यता जास्ती असते. खासकर फंगल इन्फेक्शन जे नॉर्मल लोकांना सहजासहजी होत नाही, पण डायबिटीस झाल्यामुळे, इम्युनिटी कमी झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर स्वरयंत्राचं फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं, ज्यामुळे आवाजात फरक पडू शकतो. ही मात्र एक कंडिशन आहे ज्याला आपण सरळ औषधांनी बरं करू शकतो. अँटीफंगल मेडिकेशन्स घ्यायचे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची, तर आवाज लगेच बरा होतो. दुसरं एक आहे कॉमन मेडिकल कंडिशन, अस्थमा. अस्थमाचं तुम्हाला माहिती असेल, बरेच पेशंटला इन्हेलर घ्यावे लागतात. त्या इन्हेलरमध्ये असतात स्टिरॉइड्स
आता ते स्टिरॉइड पार्टिकल बरेचदा अस्थमाचे डॉक्टर पेशंटला इन्स्ट्रक्शन्स देतात सुद्धा की इन्हेलर घेतल्यानंतर 10-15 मिनिटांनी गुळण्या कराव्या, पाणी प्यावं, म्हणजे ते इन्हेलर मधलं गेलेलं स्टिरॉइड पार्टिकल तुमच्या घशात डिपॉझिट होणार नाही, जमा होणार नाही. पण कधी कधी ती काळजी न घेतल्याने हे स्टिरॉइड्स तुमच्या स्वरयंत्रावर जमा होत राहतात आणि मग तिकडे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते. अजून अस्थमामुळे बेसिकली लंग कपॅसिटी अफेक्ट होते. लंग कपॅसिटी अफेक्ट झाल्यामुळे आपल्या लंग मधनं जी हवा बाहेर येते आवाजासाठी त्या हवेचं प्रमाण कमी होतं. म्हणून अस्थमावाल्या पेशंटला बरेचदा दम लागतो बोलता बोलता आणि बरेचदा त्यांना वाटतं की माझ्या आवाजामध्ये आता ती ताकद नाही राहिली, आणि ते खरं म्हणजे स्वरयंत्राशी नाही पण तुमच्या अस्थमाशी जुडलेलं कारण असू शकतं. अच्छा. हृदयविकारमध्ये एक मी सांगू इच्छिते, बरेचदा लोकांना ब्लड थिनर्स म्हणजे ऍस्पिरिन किंवा रक्त पातळ करण्याची औषधं सुरू असतात, ज्याच्यामुळे जनरली ब्लिडिंग टेंडन्सी वाढते. आपण बघितलंय की कधी छोटा धक्का जरी लागला तरी हातावर लगेच काळं निळं पडून जातं. तसं स्वरयंत्रामधल्या रक्तवाहिन्या सुद्धा फुटून तिकडे ब्लिडिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे पण आवाज बदलू शकतो. अच्छा. खरंच एक छोटंसं स्वरयंत्र जे आपला आवाज पुढच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत करते, त्याची काळजी घेणं खरंच किती गरजेचं आहे हे या चर्चेतनं आपण समजू शकतोय. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा आरोग्य संपदा कार्यक्रम. मंडळी, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आरोग्य संपदा कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर, आपण उपचारांविषयी सांगत असताना अगदी सहज होणारे उपचार सांगितलेत, पण भीती वाटते. बरोबर. ज्यांना विकार झाला आहे त्यांना ही भीती वाटते की ऑपरेशन हे कसं केलं जाणार, किंवा ते सक्सेस होणार की नाही, किंवा त्यानंतर काय करावं लागेल. तर स्वरयंत्राचं ऑपरेशन नेमकं कसं केलं जातं, किती प्रकारांनी केलं जातं? स्वरयंत्राच्या ऑपरेशन मधली चांगली गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या सर्जरीज एंडोस्कोपिक असतात. अच्छा. ज्याचा अर्थ हा की बाहेरून गळ्यावर कुठेही काही टाके, कट, कुठल्याही प्रकारचे काही स्कार दिसत नाही. सगळं घशाच्या आतून, तोंडाच्या आतूनच केलं जातं. प्रत्येकच सर्जरी जवळपास जनरल अॅनेस्थेशियामध्ये असते, म्हणजे पेशंटला पूर्णपणे बेशुद्ध करावं लागतं. त्यामुळे अॅनेस्थेशिया फिटनेस, पेशंटचा हार्ट, लंग्स हे सगळं फंक्शन नॉर्मल असावं. ज्यांना शुगर असेल त्यांची शुगर कंट्रोल असावी, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. पण सर्जरी एंडोस्कोपिक असल्यामुळे बाहेरून काही टाके, ड्रेसिंग काही नसतं. एका दिवसाचा प्रश्न असतो. युजली पेशंटला ज्या दिवशी सर्जरी होते त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही सुट्टी सुद्धा देतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये लेझर उपलब्ध आहे, त्यामुळे आम्ही बरेचशा सर्जरीज लेझरनी करतो, ज्या जास्ती प्रिसाईज होतात. लेझर शेवटी हे एक इन्स्ट्रुमेंटच आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या सर्जनच्या हातापेक्षा प्रिसिजन काही पटीने जास्ती असते. तर लेझर सर्जरीनी अगदी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करता येते. आवाजाच्या ऑपरेशन नंतर जरूर तुम्हाला व्हॉइस रेस्ट घ्यायला हवी. कुठल्याही भागाचं ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला त्या भागाला आराम द्यावा लागतो. त्यामुळे साधारणपणे 3 दिवस किंवा 5 दिवस मी सांगते पेशंटला की आता अजिबात बोलायचं नाही. खाणं पिणं, चालणं फिरणं ऍब्सोल्युटली नॉर्मल. त्याच दिवशीपासून सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करायच्या, मात्र आवाजाला आराम द्यायचा. अच्छा. खरं तर आपण जशी आपल्या आरोग्याची काळजी घेतो तसेच स्वरयंत्राची, अर्थात आपल्या आवाजाची पण काळजी घेणं किती गरजेचं आहे हे आज आपण या चर्चेतून पाहिलंच. काय सांगाल प्रेक्षकांना की विकार झाल्यावरच काळजी घेण्याची गरज नाही, खरं तर सहजही आपण आपल्या आवाजाची काळजी घेऊ शकतो, तर काय सांगाल? अगदी बरोबर. आपलं नॉर्मल जे ॲडेज आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि साहजिकपणे ज्या लोकांना आवाज जास्ती वापरला जातो त्यांनाच हे प्रिव्हेन्शन आणि जास्ती महत्वाचं आहे. आणि मी जे आतापर्यंत बोलले की तुम्ही पाणी भरपूर प्यावं, तेल तिखट मसाला जास्ती न खावा, डस्ट किंवा स्मोक एक्सपोजर कमी असावं. तुम्हाला जर तुम्ही सिंगर असाल तर तुम्ही जिथे रियाज करताय ते खूप महत्वाचं आहे की रियाज केलाच पाहिजे. अति रियाज पण न करावा, त्याने सुद्धा व्होकल कॉर्डला इंजुरी होऊ शकते. पण रियाज हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही जिथे आपला परफॉर्मन्स देताय त्या खोलीचे अकोस्टिक्स किती चांगले आहेत हेही खूप महत्वाचं आहे. जर एखाद्या टीचर आहेत, खासकर नर्सरी किंवा प्रायमरीच्या टीचर, ज्यांना खूप जोराने बोलावं लागतं कारण खूप मुलं असतात, ऐकत नाही, गोंधळ करतात, त्याच्यावर आपला आवाज जायला हवा. पण तुम्ही जर अँप्लिफिकेशन म्हणजे मायक्रोफोन वापरू शकलात
तर तुम्हाला तेवढं ओरडावा नाही लागणार, आवाज तेवढा मोठा करावा नाही लागणार, अशी काळजी तुम्ही घेऊ शकता. जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा लॉयर्स आहेत ज्यांना अगेन जोराने बोलावं लागतं, हो. त्यांनी ही काळजी घ्यावी की शक्य तिथे अँप्लिफिकेशन वापरावं, सतत पाणी पित राहावं म्हणजे घसा लुब्रिकेटेड राहतो, कोरडा पडत नाही. आणि मी मगाशी जसं बोलले, सिंगर्सनी आपल्या परफॉर्मन्सचा टाइम जेवणाच्या अगदी इमिजिएटली नंतर न घ्यावा. डॉक्टर, या चर्चेतून आपण खूप महत्वाचं मार्गदर्शन करत आहात. एक जाता जाता विचारावं असं वाटतं की तुम्ही आजवर अनेक रुग्णांवर ट्रीटमेंट केली आहे, असं काही लक्षात राहिलं आहे का, किंवा तुमचे अनुभव काय आहेत की ही ट्रीटमेंट केल्यानंतर खरंच त्या व्यक्तीला खूप फायदा झाला? एक मी इथे गोष्ट सांगायची मला आठवते. एक पेशंट होते आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये ज्यांना स्पाझमोडिक डिस्फोनिया नावाचा आजार झाला होता. अच्छा. स्पाझमोडिक डिस्फोनिया हे तसं रेअरच आहे, फार कॉमन नाही आणि खूप लोकांना ह्याच्याबद्दल माहिती सुद्धा नसते, त्यामुळे त्याचं रोगनिदान सुद्धा पटकन होत नाही. आणि स्पाझमोडिक डिस्फोनियामध्ये जे मी मगाशी तपासण्यांबद्दल बोलली, लॅरिंगोस्कोपी, स्ट्रोबोस्कोपी, सगळं नॉर्मल असतं. त्यामुळे आणखीनच कठीण होतं रोगनिदान करणं, कारण बरेचदा डॉक्टर घशात एंडोस्कोपनी बघतात, अरे याचे स्वरयंत्र नॉर्मल आहे, ह्याला काहीच झालेलं नाही, हो. हा नाटक करत असेल, हा खोटं बोलत असेल. आणि स्पाझमोडिक डिस्फोनियाच्या पेशंटचा आवाज असा गळा दाबल्यासारखा म्हणजे अशा टाईपचा आवाज निघतो. तर अरे. तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीचं रोजच असं बोलणं असेल सततच, त्याला कुठल्याही प्रकारचं काम, व्यवसाय, धंदा करणं फार कठीण आहे. तर आमचा एक पेशंट होता 30-32 वर्षाचा, ज्याची मोबाईल रिपेअरची दुकान होतं आणि अशा आवाजाने तर तो कस्टमरशी बोलूच शकत नव्हता. अनेक हॉस्पिटल्समध्ये त्याला रोगनिदान दुर्दैवाने होऊ नाही शकला आणि मग त्याला कस्टमरशी बोलायला एक वेगळा गडी ठेवावा लागला. पण अच्छा. ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला मला आनंदाने हेच सांगायचं होतं की मॅडम, मला आता कोणाला पगार द्यायची गरज नाही, मी स्वतः कस्टमरशी बोलू शकतो, माझा खर्च वाचला. छोट्याशा गोष्टींनी, छोट्याशा उपचारांनी त्याच्या आयुष्यात नुसतं इमोशनलच नाही, फायनान्शियल सुद्धा जो फायदा झाला, हे ऐकून मला नवल वाटलं की किती लेवलवर फरक पडू शकतो आवाजाच्या विकाराने. अगदी खरं आहे. कारण आपण सुरुवातीपासून म्हणत आहोत की आवाज हेच एक माध्यम आहे आपले विचार आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्या पुढच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. खरं स्वरयंत्राचे विकार आणि उपचार याविषयी डॉक्टर आपण खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.